नमस्कार मित्रांनो, कशा तुम्ही सगळं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघूया आज मम्मी काय करते. मम्मी आज काय करते? हा आज काय नाही, आज जेवण किती वाजता झाले? 5 वाजता. 5 वाजता जेवण झाले आज. सकाळचं किती स्वयंपाक होता? 5 वाजता. ते लोकांनी बाहेर नाश्ता केलेला होता, तर थोडंच खाल्लं सौरभ पण त्यांनी. मग तो स्वयंपाक किती पडलेले आता फक्त गरम गरम पोळ्या आणि तो स्वयंपाक घ्यायचा. परत तेच खायचं. पण मी तर जेवणच केलं नाही सकाळपासून. मी काय करणार, तुला वेळ भेटत नाही, कामाचा मनुष्य आहे ना तू. आज तुला काय ठीक वेळ आहे, भेटणार आता काय बनवू नको, हा तेच खायला दे. तेच दे मग खायला. बरं ठीक आहे, बरं सांगून दिलं. मग काय आता भरपूर उरलं असेल ना, मग तेच दे मग खायला. चालेल. मग आता काय करते? सांगितलं ना तुला एकदा. ते काय करते ते आता? ते तिळीची चटणी, तिळीची चटणी. तिळी, मिरच्या, लसूण मिक्सर मध्ये काढून तळून घ्यायचं. सौरभला बरणी भरून द्यायची. बघूया लागते कशात तिळीची चटणी. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा मित्रांनो. हॅलो, बोला ना. बोला ना. काय बोला ना? कसली भानगड रे? कसली भानगड? घर मानणार आहे. घर मान. हा बोला ना. बोलू द्यावा ना त्याने. हा हा तो बोलत होता, बोलू द्यावा ना त्याने. ऋषी बोलत होता ना, मग बोलू देवा नव्हतं ना असे. हा का? बर, जेवण तरी म्हणे. हरिपाठ. हरिपाठ कसला? सप्त्या रे मंदिरात, सप्त्याचा? महादेवचं मंदिर. अच्छा, मंदिरात. श्रावण सोमवार. श्रावण सोमवार. हा हा काय नाही, सहज काही तर. हा काही काम नव्हतं, सहज काही तर काय करायचं म्हणून. हा हा जाय बरं. तिळीची चटणी करायची. तिळी भुजी घेऊ का? तिळीची चटणी करायला शे लाल मिरची टाकली. हा भुजी सर. हा हा लसूण बी टाकू नाही का? हा का? हा 3 मिरच्या ना, जिरे बी टाकू आणि तळी बी घेऊ का? नाही का? नाही का? बर. सौरभ देवांची तो रात्री जाईल ना 1 वाजता. हा हा चालेल. हा नाही नाही. हा 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 चालेल. हा दीदी आलेली आहे. ठेव मजा. सिया जाय, ठेव जाय. आवराय काय त्या बाई बनावती. सकाळ सकाळ सराव सोमवार सकाळ साबुदाणे खिचडी रे. हा का? मी पण पकडलाय. उपास सोडाले. तुझी सर्दी होईल का?
त्यांना माझा आवाज बदली राही ना. गोळी बिळी घे टाका ना. सर्दी होईल गोळी घे टाक. चालेल ठेव मग. ठेव. त्यादिवशी किती पोळ्या फेकलेल्या. आजही किती भाज्या उसळ यान त्यान उसळ काम आता उद्या कामात शेवटी ती वालच्या शेंगांची भाजी उरली ना. ती उरली नसती बरोबर झाली असती यादी खाल्ली नाही म्हणून. सौरप्रेमी थोडी काढली. आता बाई एवढं पीठ एक तर पीठ नाही एवढं पीठ आहे भिजलेले पीठ आहे. तर ज्या दिवशी नसलं त्या दिवशी पोळ्या पोळ्या करतात आणि ज्या दिवशी खूप पोळ्या असं त्या दिवशी पोळी पोळी नाही मागत. अरे बाई ते कसं होऊन जाईल पोळ्या पोळ्या पोळ्या. आता उद्याच गहू दळायला जाईल. तू लवकर तयारी कर. तो आला म्हणजे जाता येईल जेवण. बनलं का? पटकन दिसते रे. हा तिळीची चटणी मित्रांनो बनवणं चालू आहे समज आमचा मस्तपैकी. तिखट वास येते का? हा येतोय. आणि हा आणणे वगैरे नाही ना. आणले कशाला राहील. तेल बी टाकत. हा तेल बी टाक. तेल नाही टाकत. मग काय टाकतात? तेल टाकतं ना थोडंसं मस्त छान लागल. संपून जाईल. हा काय काय झालं? तिखट जास्त झाले मिरच्या जास्त झाले. मग व्यवस्थित नेमांमध्ये टाकायचं ना. मग व्यवस्थित टाकायचे ना मग नेमान. आणले असं काय माहिती. काय असं तिखट लागलं तुझं का पण ठीक आहे ना. तेल टाकलं तर होऊन जाईल ना. मीठ टाकलं होतं का? हा अशी दिसायला नाही पाहिजे रे. असं वाईट वाईट. एक तळी झाली आहे. ते नाही तिळीची टाक. चटणी फायनली तयार झालेली आहे. दिसायला भाजी कलर लसूण जर टाकलं ना म्हणे चवणे खराब होऊन जाते लसूणची. लागते अख्खी तिळी कशाला किती दिसायला. पण झालंय का आता तिखटचं प्रमाण कमी झालं का? काय माहिती परत नाही झालं. खाऊन पाय ना. खाऊन पाहिजे. खा बरं. मीठ जास्त तेल टाकूनच खावं बरोबर लागतं ना. आता मस्त झालं एकदम भारी झालं. बरोबर झालं ना. तेव्हा खाल्ली ना आणली होती तिखट लागत होती जर का. पण तरी मिरच्या जास्त तिखट आहे या. आणखी आपलं पण लाल तिखट टाकलं ना त्याच्यात अजून म्हणून. अजून लाल तिखट पण टाकलं. तिळे अजून राहिली ना मग एवढी तिखट नाही लागली. बाकीचं राहू दे मला. थोडीशी घे काढून. आता नको ना राहू दे ना आता. टाकायचीच आहे का? नाही हो. काय? काय काय तिळ व्हावं लागते. पुडी भेटते पूजेची. काय तिळ व्हा माझ्याला काय तिळ वाटतं का? हा असं ऐकलं बा. मग काय माहिती. नाही नाही ती पण चालते पांढरी. एवढे पूजे म्हणून द्यावं लागतं. घे बाई थोडीशी घे. काय नाही होत आता मग काय करणार आता. आणून दिलं सकाळी वाटलं. काय अगं सकाळी सकाळी गर्दी असते मम्या नको ऐक थोडीशी टाकून दे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपतोय. बरोबरून ब्लॉगला प्रेम द्या सपोर्ट करा आणि बाय बाय.